विधान भवनाच्या परिसरात उद्धव ठाकरे देखील पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। तर यावेळी पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तर यावेळी विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलेलं आहे। यावेळी राज्यभरात घडलेल्या अनेक मुद्द्यांवरून आजच्या अधिवेशनात चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार अशी घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी केलेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी या फलकांवर करत विरोधकांनी आंदोलन पुकारलेलं आहे। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक भूमिकेत आल्याचं पाहायला मिळते। त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाई जगताप, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, त्यासोबतच संदीप क्षीरसागर देखील उपस्थित आहेत। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत उद्धव ठाकरे। सध्या त्यांच्यासोबत अनेक नेते उपस्थित आहेत। आमदार आदित्य ठाकरेंची देखील उपस्थिती आहे। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीही महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित आहेत। तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर अनिल परबही या ठिकाणी उपस्थित आहेत। तर विधान भवनातील ही लाईव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक भूमिकेत येत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत। तर दुसरीकडील दृश्य तुम्ही पाहू शकताय, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंनी पुष्पहार अर्पण केलेला आहे। तर थोड्याच वेळात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल। तर या पावसाळी अधिवेशनात कोणकोणते मुद्दे गाजणार, कोणकोणत्या मुद्द्यांवर वातावरण तापणार, याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, दुधाचे दर वाढले पाहिजे, हमी भावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांकडून दूध विकत घेतल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा मुद्द्यांवर विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। तर उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार एकमेकांना पेढे भरवतानाचे दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची नियत नसल्याचं वक्तव्य थोड्या वेळापूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलं होतं। तर बाय बाय सरकार असं हे शेवटचं अधिवेशन असणार असल्याचं वक्तव्य देखील दानवे यांनी केलं होतं। तसेच सरकारला माहिती आहे की आता पुन्हा त्यांची सत्ता येणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं होतं। तर ओरबाडून खाण्यासाठी टेंडरवर टेंडर काढले जात असल्याचं वक्तव्य देखील वडेट्टीवारांनी केलं होतं। तर या ठिकाणची विधान भवन परिसरातील ही तुम्ही लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतायत। तर विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते या दोघांनीही सरकारवर हल्लाबोल चढवलेला आहे। माध्यमांशी बोलत असताना त्यांनी जोरदार अशी घोषणाबाजी देखील केलेली आहे। तर त्रिकुटाचं सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणार असल्याचं वक्तव्य देखील माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवारांनी केलं होतं।